शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील मंगलगेट हवेली परिसरामध्ये शनिवारी दुपारी पाण्याच्या कारणावरून एका वृद्ध महिलेला मारहाण करत हुल्लडबाजी केल्याची घटना घडली आहे। या संदर्भात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात 15 ते 20 अनोळखींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दुपारी 2:45च्या सुमारास फिर्यादीच्या घराबाहेर ठेवलेल्या पाण्याच्या प्लास्टिकच्या ड्रमचा आणि लोखंडी झाकणाचा मोठा आवाज झाला। आवाज ऐकून फिर्यादी काय झालं हे पाहण्यासाठी बाहेर आले असता तिथे उभा असलेल्या काही इसमांनी कोणतीही विचारपूस न करता थेट वाद घातला आणि त्यानंतर 4 ते 5 अनोळखी व्यक्तींनी थेट फिर्यादीच्या अंगावर धावून जात मारहाण केली आहे। भिंगार येथील डेअरी फार्म परिसरात बकऱ्यांच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादात अल्पवयीन भाचीसह मामावर दगडफेक आणि लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। युवराज काळे, शोभा किरण भोसले, शुभम लक्ष्मण भोसले, महेंद्र जाशा काळे अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। शहरातील हातमपुरा चौक परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या चेहरा रुमालाने झाकून फिरत असलेल्या 2 युवकांना कोतवाली पोलिसांच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतलं। या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक शनिवारी रात्र गस्त ड्युटीवर होते। शनिवारी रात्री 8 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत त्यांची गस्ती सुरू होती। यावेळी पहाटे 2:15 वाजण्याच्या दरम्यान हातमपुरा चौकात 2 इसम तोंडाला रुमाल बांधून संशयास्पदरित्या हालचाली करताना आढळून आले। पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने बुरानगर ते नागरदेवळे या रोड लगत असलेल्या शेडमध्ये पहाटेच्या वेळी सुरू असलेल्या बेकायदा जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 11 जणांना पकडले। त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 अन्वये गुन्हा दाखल केलाय। या कारवाईत रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण सुमारे 1,08,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नगर शहरातील गांधी मैदान परिसरात एका तरुणावर चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे। काशिफ जुबेर शेख असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरून दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ऋषी मोरे व आशिष उर्फ सनी अनिल शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।